ग्रामीण भागात जन्मलेले, शिक्षणात फारसा गती नसलेले पण मेहनतीवर नितांत श्रद्धा असलेले प्रवीण थोरात आज संपूर्ण महाराष्ट्रात रेशीम व्यवसायात आदर्श बनले आहेत. नमस्कार उद्योजक बंधूंनो, आज आपण बीड येथे राहणारे प्रवीण थोरात यांच्या रेशीम व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रवीण यांनी प्रशिक्षण घेऊन 2012 पासून रेशीम व्यवसायाला सुरुवात केली आहे. सुरुवातीला 10 ते 15 लाखाचं इन्व्हेस्टमेंट करून आज ते या व्यवसायातून लाखो रुपये कमवत आहेत. ते सांगतात की यासाठी रॉ मटेरियल हे बीड येथील शेतकऱ्यांकडून घेतले जाते. रेशीम धागा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला रेशीम कोश उकळून घेतले जाते, ज्यामुळे त्यामधील कीड मरून धागा सुटसुटीत होतो. उकळलेल्या कोशामधून रेशीम धागा एका यंत्राद्वारे काढून ते वाळवून गुंडाळला जातो व पुढे निर्यातीसाठी पाठवले जाते. प्रवीण यांनी आपल्या या व्यवसायातून 18 ते 19 लोकांना रोजगार देखील मिळवून दिलेत. रेशीम धाग्याला मार्केटमध्ये जास्त मागणी असून जर चांगल्या क्वालिटीचे धागा तयार केल्यास ते आपण कुठेही विक्री करू शकतो, असं ते सांगतात. रेशीम किड्याचे कोश महाग असून ते खराब झाले तर गुंतवणूक वाया जाईल. त्यासाठी जे कोणी हा व्यवसाय करणार असतील, सुरुवातीला प्रशिक्षण घेऊन माहिती मिळून मगच हा व्यवसाय करावा, असं प्रवीण यांचं मत आहे. प्रवीण यांनी आपल्या या रेशीम व्यवसायात 2 ते 3 प्रकारे उत्पन्न मिळवत आहेत. त्यांच्या रेशीम धाग्यांना 200 ते 300 किलो प्रमाणे दर मिळत असून राहिलेल्या वेस्टपासून, किड्यांमध्ये राहिलेल्या धाग्यापासून शीट बनवून यातून सुद्धा उत्पन्न मिळवतात. आज ते महिन्याला 1.5 लाखाची कमाई करत असल्याचं सांगतात. या रेशीम व्यवसायाला सरकारकडून सबसिडी सुद्धा दिली जाते. त्यामुळे तरुणांनी योग्य प्रशिक्षण आणि योग्य व्यवस्थापन करून हा व्यवसाय करावा, असं प्रवीण यांचं मत आहे. तर उद्योजक मित्रांनो, प्रवीण थोरात यांच्या या रेशीम व्यवसायाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा व अशाच प्रकारच्या यशस्वी उद्योजकांच्या माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या उद्योग मंत्रा फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.